तर 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे पंचगंगेच्या पातळीमध्ये वाढ झाली असून सध्या पंचगंगा 18 फुटांवरून वाहतीये। जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली गेलेत। तर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये अखंडपणे पाऊस कोसळत आहे। त्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातला जो राजाराम बंधारा आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। आपण ही दृश्य बघू शकता। आम्ही सध्या राजाराम बंधारा परिसरात आहे आणि या परिसरातला हा जो छोटासा पूल आहे, बंधारा आहे, हा पाण्याखाली गेल्याने इथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, अन्य मार्गातून वळवण्यात आलेली आहे। कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडझाप जरी सुरू असली तरी जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। सध्या पंचगंगा नदी ही 18 फुटांवरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। तर जिल्ह्यातले साधारण 7 बंधारे पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।